राजकोटच्या गेम झोनमध्ये भीषण आग, 26 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 12 मुलांचा समावेश. मृतदेह गंभीररित्या जळाले, ओळखीसाठी DNA टेस्ट केली जाणार. गुजरातमधील राजकोट शहरातील कलावद रोडवर असलेल्या TRP गेम झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी 4:30 वाजता भीषण आग लागली. या आगीत 12 मुलांसह 26 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 25हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मृतांचे मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटू शकली नाही. ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी केली जाईल. आग लागली त्यावेळी गेम झोनमध्ये किती लोक उपस्थित होते, हे अद्याप प्रशासनाला सांगता आलेले नाही. सुमारे 3 तासात आग आटोक्यात आणण्यात आली. प्रत्यक्षदर्शीने सांगितले, आग 30 सेकंदात पसरली. घटनास्थळी उपस्थित असलेले यश पटोलिया म्हणाले, आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. त्यानंतर तेथे आग लागली. आग 30 सेकंदात संपूर्ण परिसरात पसरली. गेम झोनमध्ये अनेक ठिकाणी दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे कामही सुरू असल्याचे आणखी एका व्यक्तीने सांगितले. मोठ्या प्रमाणात प्लाय आणि लाकडाचे तुकडे इकडे तिकडे पसरले होते. तेही आगीखाली आले आणि आग पसरत राहिली. आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेले नाही. राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव म्हणाले, TRP मॉलमध्ये आग लागली आहे. या घटनेत काही जण जखमी झाले आहेत. सध्या राजकोटचे सर्व गेम झोन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व गेमिंग झोनचे ऑडिट केले जाईल. रुग्णालयाच्या व्यवस्थेबाबत चर्चा झाली आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे पथक अलर्टवर ठेवण्यात आले आहे. जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. आगीच्या घटनेनंतर राजकोट शहर भाजप अध्यक्ष मुकेश घटनास्थळी पोहोचले. ते म्हणाले, मला आगीची माहिती काही मिनिटांपूर्वीच मिळाली. आल्यानंतर मला गंभीर वाटत आहे की काही जीवितहानी झाली आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की सर्वजण सुखरूप बाहेर यावे. मुलांचे कोणतेही नुकसान होऊ नये. सध्या किती लोक आत अडकले आहेत याची माहिती उपलब्ध नाही. आग विझवणे आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी आणणे हे तात्काळ प्राधान्य आहे. याला जबाबदार असणाऱ्यांना सोडले जाणार नाही, याची मी खात्री देतो. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की गेम झोनमध्ये अनेक ठिकाणी दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे कामही सुरू होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले, 10 सेकंदात आग संपूर्ण परिसरात पसरली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात येऊ न शकल्याने जीव वाचवण्यासाठी लोक बाहेर पळू लागले. मी वर जाण्याचा प्रयत्न केला, पण मला जमले नाही, पटोलिया म्हणाले. माझ्यासमोर 5हून अधिक लोक होते, ज्यात मावशीची 2 मुले आणि तिचा नवरा होता. अवघ्या 30 सेकंदात आग संपूर्ण गेम झोनमध्ये पसरली. पेट्रोल आणि डिझेलचे डबेही होते, ते लोक काढू लागले. मागच्या बाजूला गॅस सिलेंडरही ठेवले होते. मॉलमध्ये 2 मजले गेम झोन आहेत. मी मुख्य गेटवरून पायऱ्या चढून वर जाण्याचा प्रयत्न केला, पण आग तिथेही पसरली होती.